सरकारी नोकरी एक शब्द, पण त्या शब्दावर हजारो तरुणांचे आयुष्य उभं असतं. आई वडिलांची स्वप्न, घरातील परिस्थिती आणि भविष्यासाठीचा शेवटचा आधार. पण हा शब्द जर फसवणुकीचं हत्यार बनला तर? रामटेकमध्ये उघडकीस आलेली ही घटना केवळ गुन्हा नाही, हा तर तरुणांच्या स्वप्नांचा निर्गुण खून आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील अवघ्या 26 वर्षाचा पवन जनार्दन काठोळे सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणारा एक सामान्य तरुण. मेहनत करण्याची तयारी होती, पण सिस्टीमवर विश्वास होता आणि हाच विश्वास गजानन कानडे नावाच्या नराधामानं हेरला. नागपूर वन विभागात वनरक्षक पदावर नोकरी लावतो असं सांगत त्यानं पवन समोर स्वप्नाचं चित्र रंगवलं आणि त्या स्वप्नांची किंमत ठरवली तब्बल 12 लाख रुपये. विश्वास ठेवून पवनने पहिला हप्ता दिला, 1.5 लाख रुपये. एवढ्यावरच ही टोळी थांबली नाही. गावातीलच उषा मस्के त्यांच्याही हातातून 2,30,000 रुपये उकळले. स्वप्न एकच, सरकारी नोकरी, पण वास्तव्य वेगळंच होतं. हे सगळे थंड डोक्यानं रचलेलं फसवणुकीचं जाळ होतं. 25 डिसेंबर मोबाईलवर एक मेसेज येतो. व्हॉट्सअपवर जॉईनिंग लेटर. कागद सरकारी दिसतो, शब्द अधिकृत वाटतात, पण आतून हा कागद नव्हता, तो होता फसवणुकीचा स्फोटक बॉम्ब. नागपूर वनवृत्ताचा शिक्का आणि स्वाक्षरी मात्र गोंदियाच्या अधिकाऱ्यांची. इथेच संशयाचा पहिला ठिणगा पेटला आणि पळताणी संपूर्ण कट उघडा पडला. पण खरी थरारक घटना इथे सुरू होते. उर्वरित 10,50,000 रुपये घेण्यासाठी आरोपीने 29 डिसेंबरला रामटेकला बोलावलं. त्यांना वाटलं आज पुन्हा शिका सापडली, पण यावेळी तरुण एकटा नव्हता. सोबत होती वनविभागाची आणि पोलिसांची रणनीती. रामटेकचे तहसील कार्यालय परिसर, प्रत्येक हालचालीवर नजर आणि योग्य क्षणी सापळा. जसे आरोपी पैसे घ्यायला पुढे सरसावले, तसंच वनविभागाच्या कर्मचारी व पोलिसांनी झडप घातली. गजानन कानडे, विलास जाधव आणि अंकित पानतावणे तिघांनाही रंगेहात पकडण्यात आले. मात्र पिंटू वाळके नावाचा एक आरोपी गर्दीचा फायदा घेत फरार झालाय आणि तपासाला अजूनही आव्हान उभं राहिलंय. तपासात पुढे जे समोर आलं ते अधिक धक्कादायक होतं. आरोपींच्या ताब्यातून 2 आलिशान कार जप्त करण्यात आल्या आणि त्या कारमध्ये सापडले विविध शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के. ही फसवणूक 1-2 लोकांची नव्हे, तरी पूर्ण कारखाना होता. स्वप्न बनवण्याचा नाही, तर स्वप्न चिरडण्याचा. आज आरोपी पोलीस कोठडीत आहे, पण प्रश्न अजूनही हवेत लटकतोय. अशा किती तरुणांची फसवणूक झाली असेल, किती घरांमधील आशा मेली असेल आणि अजून किती जण या बनावट नियुक्तीपत्रांच्या जाळ्यात अडकणार. रामटेक पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय. सरकारी नोकरीचा आमिष दाखवून पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहा. कोणतंही नियुक्तीपत्र, कोणताही फोन, कोणताही एजंट अधिकृत कार्यालयातून खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवणं. आता प्रश्न तुमच्यासाठी, अशा फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा पुरेशी आहे का? यांना उदाहरणार्थ कठोर शिक्षा व्हायलाच हवी? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. ही बातमी शेअर करा, कारण आजची जागरूकता उद्याचं आयुष्य वाचवू शकते. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर.